सोबत वेक्टर अकॅडमीचे फाउंडर श्री संग्राम भोसले सर आहेत. जे स्वतः IIT दिल्ली मध्ये एमटेक मेकॅनिकल डिझाईन मध्ये त्यांचं एमटेक झालेलं आहे. वेलकम सर. थँक्यू. सर, तुम्ही आपल्या इंडस्ट्रियल क्षेत्रामधून या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात कसं काय पदार्पण केलं? मॅडम, हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो ऍक्च्युली, की तुम्ही आता हे तुमचं शिक्षण बघता किंवा तुमचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स बघता, तर तुम्ही इकडं शैक्षणिक क्षेत्राकडे यायचं कारण काय नेमकं? तर आता मी माझी जर्नी थोडक्यात तुम्हाला सांगतो. माझं 2012 साली मी IIT दिल्लीला ऍडमिशन मिळालेलं. मला मी गेट थ्रू गेलो होतो. मेकॅनिकली डिझाईन मध्ये माझं मास्टर्स केलेलं आहे. मी 2014चा मी पासआउट आहे. 2014 नंतर माझी प्लेसमेंट कॉलेज थ्रू झाली होती ओशनरिंग इंटरनॅशनल म्हणून कंपनीमध्ये. तिथे मी ॲज अ इंजिनिअरिंग अॅनालिस्ट म्हणून काम केलेलं आहे 2 वर्ष. तिथं सुद्धा माझा परफॉर्मन्स चांगला होता. तिथं सुद्धा म्हणजे अगदी बेस्ट एम्प्लॉईचा याच्यामध्ये मी होतो. आणि त्यानंतर मला टीचिंगची आवड आहे. माझी पॅशन ॲक्च्युली मला शिकवायला आवडतं. आणि म्हणून मी मग त्यानंतर वेक्टर अकॅडमीची 2017 साली सुरुवात केलेली आहे. 2017 साली पहिली ब्रँच जी आहे ती आपली सातारा येथे सुरू केलेली होती. त्यानंतर आपण आता जवळजवळ आपला प्रेझेन्स हा 4 लोकेशन्सना आहे: सातारा, नरे, मोशी आणि डेक्कन. आपल्या अकॅडमी बद्दल काय सांगाल किंवा काय वेगळी स्ट्रॅटेजी आपण घेतो आपल्या अकॅडमीमध्ये? आता असं आहे मॅडम, भरपूर अकॅडमीज आता या सातारामध्ये सुद्धा बऱ्याच आलेल्या आहेत. पुण्यामध्ये तर काही हेच नाहीये. भरपूर अकॅडमीज आहेत. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने कोचिंग केलं जातं. परंतु USP जर विचाराल की वेक्टर अकॅडमीचा USP किंवा वैशिष्ट्य काय, तर वेक्टर अकॅडमीचे जे काही एक डिसिप्लिन एन्व्हायरमेंट आहे, तर डिसिप्लिन एन्व्हायरमेंट आहे ती एक USP आहे. आता आपल्या अकॅडमीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे जे विद्यार्थी येतात ते सगळे स्टेट बोर्डचे विद्यार्थी येतात. आणि या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना JEEच्या टप्प्यापर्यंत नेणं आणि आपण हे सातत्यानं करून दाखवलेलं आहे. आपले सलग दुसरं वर्ष आहे रिझल्ट, त्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डचे विद्यार्थी हे JEE मेन्स पर्यंत नेलेले आहेत. आणि हे सगळे विद्यार्थी एवढे पुढे घेऊन जात असताना सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉब्लेम येतो की त्यांना जे काही त्यांनी आतापर्यंत स्टडी केलेला आहे तो सगळा स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा केलेला असतो. आणि या ज्या परीक्षा सगळ्या आहेत ह्या सगळ्या NCERT बेस्ड आहेत. CBSE पॅटर्न असतो सगळ्यांचा. त्यामुळे या 12वी नंतरच्या JEEची जी परीक्षा आहे स्पेसिफिकली ती सगळी पूर्णपणे CBSE पॅटर्नची असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं या मुलांना स्टेट बोर्ड तर शिकवावंच लागतं. 12वी बोर्ड करणं तर गरजेचंच आहे. CETचे मार्क इन्शुअर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच JEEला पुढे त्यांना घेऊन जाणं हे एक महत्त्वाचं एक वेगळं टार्गेट असतं आपलं. आणि ते आपण सातत्यानं करून दाखवलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमचा विद्यार्थी शिवम मोरे जो विद्यार्थी होता लास्ट इयर बॅचचा, तो गेडपी शाळेमधून पासआउट झालेला 10वीला. त्यानंतर तो आपल्याकडे आला होता 11वी 12वीला. आणि त्याचे मार्क्स म्हणजे त्याला JEE मेन्सला 95 पर्सेंटाईल आणि CETला 98.9 पर्सेंटाईल. तो दोन्ही एक्झाम मध्ये त्याने व्यवस्थित केलं होतं. या वर्षी सांगायचं झालं तर या वर्षी श्वेता आहे जिने JEE मेन्स पण क्वालिफाय केली होती आणि तिला आता आपल्या CET मध्ये 98.2 पर्सेंटाईल आलेले आहेत. तो हे आपण सातत्याने रिझल्ट देत आलेलो आहोत. त्यासोबतच अजून तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सातारची जी बॅच आहे, म्हणजे सातारचे जे टॉपर येतात CETचे, ते दरवर्षी हे आपल्यातलेच असतात. आपल्याकडे बॅचेस ऍक्च्युअली आपण 10 ते 15 विद्यार्थ्यांची बॅच असते. याही वर्षी तेवढीच बॅच होती, परंतु 99.5 पर्सेंटाईलचा जो विद्यार्थी आहे शोन लोखंडे तो आपल्याच क्लासचा आहे. आणि लास्ट इयर सुद्धा साद मोहम्मद होता 99.7 CETचा. सो सलग 2 वर्ष जे सातारा शहरामध्ये मोठी मोठी नाव आहेत क्लासेसची, कुठलेही हे आलेत, बऱ्याच फ्रँचाईज पण आले, मोठे मोठे शार्क्स आलेले आहेत. पण तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की सातारा सिटीमध्ये शिकलेले विद्यार्थी जे आहेत, जे इथल्या शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि त्या विद्यार्थ्यांमधून आपण रिझल्ट काढतो. म्हणजे तुम्ही आता बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला ते दिसतं की त्याच्यामध्ये मग शर्मा, वर्मा, चौधरी अशा आडनावं दिसतात, जे की आपल्याकडचे नाही आहेत. अर्थातच ते बघितल्यानंतरच कळतं की ते विद्यार्थी हे आपल्याकडचे कधीच असू शकत नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट दाखवून ते बऱ्याच अकॅडमी चालतात. पण आपल्याकडे जे आहेत ते आपण ग्रासरूट लेवलला काम करत असल्यामुळे आणि ते आपल्याकडे जे स्वतःचे पंचकृषीतले विद्यार्थी असल्यामुळे आणि आपल्या शाळांमधले विद्यार्थी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आम्हाला एक वेगळा विशेष अभिमान वाटतो. अजून तुम्हाला USP सांगायचं झालं तर म्हणजे आपलं जे कल्चर आहे वेक्टर अकॅडमीचं, ते आपण एक मी कायम म्हणत असतो, म्हणजे फॅकल्टी सोबत बोलतात गुरुकुल कल्चर आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही अजिबात कुठल्याच म्हणजे याची मुभा देत नाही. आता इतकी सारी प्रलोभन आहेत, म्हणजे सातारमध्ये काय आणि पुण्यामध्ये काय प्रचंड प्रलोभन आहेत विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी करण्यासाठी. मग त्यापासून त्यांना लांब ठेवून, त्या प्रलोभनापासून त्यांना लांब खेचून त्यांना अभ्यासाच्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवणं आणि त्यांना 2 वर्ष त्या झोनमध्ये ठेवणं, म्हणजे मला आश्चर्य वाटेल. आपल्या डेलीच्या क्लासचं रुटीन म्हणजे रुटीन टाइम जो आहे तो 8 तासाचा आहे. क्लास आपला सकाळी 9ला चालू होतो, संध्याकाळी 5 पर्यंत चालतो. या काळामध्ये त्यांचे सेशन चालू असतात, त्यांचे स्टडी सेशन असतात, त्यांच्या डेलीच्या क्विज असतात. ह्या सगळ्या घेत असताना त्या मुलांना त्या कंटिन्यू झोनमध्ये ठेवलं जातं.
त्यासोबत पॅरेंट्स मीट आहे, आपला संवाद जो आहे तो पालकांसोबतही कायम असतो. म्हणजे पालकांची आपली पॅरेंट्स मीट मॅक्सिमम 2 महिन्यामध्ये आपण पॅरेंट्स मीट घेत असतो. मग विद्यार्थी कुठं चाललाय, कोण कुठं कमी पडतोय, कुठल्या विद्यार्थ्याला काय आवश्यकता आहे, अजून काय सपोर्टची आवश्यकता आहे. काही आता टीनेजर मुलं शेवटी त्यांचे काही मेंटल इश्यूज असतात, काही अजून काही इश्यूज असतात, त्यांना पण त्या वेळेस केटरिंग केलं जाणं महत्वाचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गुरुकुल कल्चर मधनं मुलगा तो ज्यावेळेला घडून बाहेर येतो 12वी नंतर, मला बरेच विद्यार्थी असं सांगतात की सर आमची सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे तसं जो विद्यार्थी 6-7 तास नॉर्मलीच बसून जातोय, त्याला पुढे जाऊन कुठलीही तुम्ही कितीही हेक्टिक शेड्यूल मध्ये टाकलं तरी तो काही विद्यार्थी कुठेही फेल जात नाही. त्याला त्याची सवय होऊन जाते, अभ्यास करायची सवय होऊन जातो. त्यामुळे ते हार्ड वर्किंग ऍटिट्यूड जो आहे तो वेक्टरच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असतो आणि तो एक आपलं डेफिनेटली USP आहे. आपलं क्लासचं करिक्युलम काय, टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट रिलेटेड काय असतं? आता याच्यामध्ये काय आहे की आपण प्रत्येक वेळेला बॅचच्या IQ लेवलवर किंवा बॅचचा एक क्वोशंट असतो, ते कॉन्शियसनेस असतो, त्याच्या बेसिसवर आपण ते ठरवत असतो. आता ज्या आमची पहिली बॅच होती, जी तुम्हाला मी शिवमचं नाव सांगितलं, शिवम साध, ती जी बॅच होती, या बॅचच्या वेळेला आम्ही काय केलं होतं की मॉक टेस्टवर जास्त फोकस केला होता. कारण हे विद्यार्थी त्या लेवलला चालले होते, त्यांचे रिझल्ट तसे होते. जवळजवळ 27-28 ऑनलाईन मॉक टेस्ट घेतले होते. म्हणजे मला आवर्जून इथं सांगावं वाटेल की सातारा सारख्या शहरामध्ये आपण लॅपटॉप आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून, म्हणजे आपण ते 2 महिने लॅपटॉप त्या मुलांना प्रोव्हाइड केले होते आणि त्यामधून आपण त्या टेस्ट घेतल्या होत्या. ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतल्या होत्या. 26-27 टेस्ट, म्हणजे मुलं दररोज सकाळी एक टेस्ट, संध्याकाळी एक टेस्ट, म्हणजे 6 तास तर टेस्ट मध्ये असायचे. त्यानंतर मग त्याचं डाऊट सेशन, क्युरी सॉल्व्ह करणं होत असायचं. मग याच्यामधून हे रिगरच इतकं शेड्यूल चाललं की त्याच्यामधून मग हे 2 आमचे हिरे चमकले. साध एक जो आहे तो आता IIT BHU ला आहे आणि दुसरा शिवम 95% 97% असे या दोघांनी ते क्रॅक केले होते. सो बॅच वाईज आपण ते, आणि आमच्याकडं आपल्या म्हणजे ज्या बॅचेस असतात त्या 10च विद्यार्थ्यांची मॅक्सिमम 10 ते 15 जसे मग सांगितलं तेवढीच बॅच असते. प्रत्येक मुलाकडे पर्सनल अटेन्शन दिलं जातं, कुठल्या मुलाचं काय होतं, कोण कुठं कमी पडतं, त्या गोष्टी आपण त्यावेळेला बघत. सो करिक्युलम असं म्हणाल तर तुम्ही आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे डेलीचे 90 मिनिटचे सेशन असतात आणि त्यासोबत मग स्टडी सेशन असतो 1 तासाचा आणि 1 तासाची डेलीची क्विज असते. म्हणजे ज्या क्विज आहेत, शेवटी कसं आहे आजकाल मुलांना हे असं वातावरण आहे की परीक्षा असल्याशिवाय अभ्यास करायचा नाही. मग परीक्षा असल्याशिवाय अभ्यास करत नाहीत, मग परीक्षा घ्यायची आहे वारंवार. मग ते परीक्षा त्यांची डेली क्विज असतात, त्यानंतर आठवड्याचे वीकली टेस्ट असतात, त्यानंतर मग त्यांच्या मॉनिटरिंगसाठी सेमिस्टर असतात. सगळ्या टेस्ट त्या प्रॉपर घेतल्या जातात. टेस्ट घेत असताना फक्त स्टेट बोर्ड, फक्त CET, फक्त JEE असं न करता सगळ्यांना सोबत घेऊन आपण वेगळी टेस्ट होते, ती बोर्डची टेस्ट वेगळी असते, CET ची टेस्ट वेगळी असते, JEE ची टेस्ट वेगळी असते आणि या तिन्ही टेस्ट झाले एखाद्या चॅप्टरच्या, तीच तो चॅप्टर पूर्ण झाला असं म्हटलं जातं. मग ह्या अशा पद्धतीने करिक्युलम चालतो. म्हणजे स्टेट बोर्ड टू JEE हा खूप मोठा पल्ला आहे खरं तर स्टुडंटसाठी. मग यासाठी आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी हा बिल्डअप करत आहोत. मुलांच्या क्षमतेनुसार आपण त्या स्ट्रॅटेजी दरवर्षी चेंज करत असतो. रिझल्ट पण आपला कन्सिस्टंट कन्सिस्टंट रिझल्ट आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की त्या 99.5 पाडणं, 99.7 पाडणं हे जे आहे CET मध्ये, म्हणजे COP मिळवणं, हे ड्रीम असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग ऍस्पिरंटचं हे ड्रीम आहे आणि ते पूर्ण करत असतात आपले सातत्याने दरवर्षी विद्यार्थी. म्हणजे मागच्या वर्षी एक IIT ला गेलेला आहे, एक PICT ला गेलेला आहे, COEP ला गेलेला आहे, या वर्षी COEP ला एक जाणार आहे, एक PICT ला जाणार आहे मुलगी. सो हे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि माझं असं नाही की ते 2 आणि 3च विद्यार्थी, तुम्ही बाकीच्यांचे सगळे रिझल्ट बघाल. म्हणजे या वर्षीची बॅच आहे त्या बॅच मध्ये साधारणपणे आपले जे काही विद्यार्थी होते त्यातले निम्मे विद्यार्थी, 50% विद्यार्थ्यांनी 90% वर स्कोर केला. बोर्डला ज्याला ऑलरेडी 94%, 95% तसा विद्यार्थी तुम्ही घेऊन तुम्ही त्याचे रिझल्ट काढणं, ही एक गोष्ट झाली. आणि 85% 80% विद्यार्थी घेऊन त्याचे रिझल्ट काढणे ही वेगळी गोष्ट. म्हणजे आता जो आमचा 99.5 जो विद्यार्थी आहे शोन लोखंडे, त्याला 10वीला जे आहे ते मार्क आहे ते 85 ते 90 दरम्यानच काहीतरी मार्क, 90च्या वर मार्क नाहीत त्याला, पण त्याला सुद्धा आता 99.5 मार्क पडले. म्हणजे तुम्ही हे उलट गणित लक्षात घ्या. तुम्ही 10वीला ज्याला 90% नाहीये त्याला त्यांना आता CET मध्ये 99.5% मिळवलं. ते पेमेंटेबल आहे. हे आम्ही अचीव्ह करतोय. आणि तुम्ही जर बघाल की आता साध एक होता जो साध पहिल्यापासून मेरिट मधला स्टुडंट होता, त्याचे दोन्हीकडे त्याने क्रॅक केले, सायमल्टेनियसली JEE पण क्रॅक केले आणि CET क्रॅक केले. असे मला विद्यार्थी तुम्ही दाखवा. खूप रेअर आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी दोन्ही एक्झाम मध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. दोन्हीमध्ये पण त्यांनी चांगले बॅलन्स्ड यश मिळवलंय. तर शिवम पण होता. शिवमनं पण JEE मेन्स मध्ये 95% आले होते. CET मध्ये त्याला 98.9 होते. त्याचं दुःख होतं COEP मिळत नाही आता, कारण तो ओपन कॅटेगरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे, पण त्याला PICT मिळाले. ह्या केसेस ज्या आहेत ना, ते आता आमचे बाकीचे विद्यार्थी जे मी सांगतो की 90% वर होते, आधीचेही विद्यार्थी आमचे तसेच आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट कराडला गेलेला विद्यार्थी आहे, त्यानंतर तुमचे MIT ला गेलेले विद्यार्थी आहेत, KBP ला AIML ला गेलेले विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी जे आपले जात आहेत अकॅडमीमधून ते सगळे चांगल्या कॉलेजेसला जातात.
मी एक ॲश्युअर्ड रिझल्ट आहेत आपले जरी आपण कमिट करतो, म्हणजे पालकांना मी स्वतः सांगत असतो की तुम्ही कायम सांगत असतो की याच्यामध्ये तुम्ही जे रिझल्ट आहेत त्या रिझल्टच्या आपण कायम निश्चिंत राहा, तुम्ही फक्त आमच्या संपर्कात राहा. ज्यावेळी विद्यार्थी येईल आमच्याकडे तर आम्ही काही गोष्टी पॅरेंट्स मीटिंग दरम्यान सांगतो, काही गोष्टी आम्ही त्यांच्या क्विज रिझल्टच्या संदर्भात आम्ही सांगत असतो, वारंवार त्यांना फोन केले जातात. म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट मी सांगतो की मुलगा 10 मिनिटं जरी लेट आला अकॅडमीला तरी त्याच्या घरी फोन केला जातो की तू का आला नाही आणि याचं मागचं कारण काय. जोपर्यंत पॅरेंट्स आम्हाला आन्सर देत नाही तोपर्यंत ती गोष्ट थांबत नाही. मग ही गोष्ट आजकालच्या जमान्यात कुठेतरी हरवत चालली आहे. म्हणजे आता मी नाव नाही घेणार आहे, पण एक मोठे फ्रँचाईज आहे क्लासेसची जे ऑनलाईन सेशन घेतात, ज्यांच्या मोठ्या मोठ्या स्क्रीन लागलेल्या आहेत आणि त्या स्क्रीन थ्रू ते लेक्चर घेतात. लेक्चर घेणारे ते सांगतात की ते IIT सर असतात लेक्चर घेणारे किंवा काय. परंतु ज्या वेळेला माझं एक साधं आहे, मी थोडासा ओल्ड स्कूल आहे या केसच्या बाबतीमध्ये, जोपर्यंत शिक्षकाचा हात विद्यार्थ्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत ती पनिशमेंट दिली तोपर्यंत विद्यार्थी ती गोष्ट शिकत नाही. त्या मताचा मी स्वतः आहे. त्यामुळे मग तुम्ही ऑनलाईन पडद्यावर एखादा मूवी दाखवल्यासारखं एखाद्या शिक्षकाला दाखवायचं आणि त्याच्यातून तुम्ही ते शिकवायचं आणि ह्या गोष्टी करायच्या. त्यामध्ये तुम्ही मग त्याला हे सांगायचे तुमच्या प्रत्येकाकडे माईक असणार आहे, तुम्ही त्याला आन्सर क्वेश्चन विचारू शकता वगैरे वगैरे. या केसेस आहेत, करतायत, करणारे छान करतायत, मला त्याच्यामध्ये काही नाहीये. परंतु मी ज्या विद्यार्थ्यांच्या शोधात आहे किंवा जे विद्यार्थी मला वाटते की जे घडायला पाहिजेत, जे थोडेसे ऑफलाईन कोचिंग किंवा जे थोडेसे असे चंचल आहेत आपण म्हणूयात की ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी अजून बऱ्याच करायच्या असतात किंवा त्यांची मन स्थिर नसतात, त्या विद्यार्थ्यांना नेहमीच तुम्ही ऑफलाईन कोचिंग कधी बेटर आहे. आणि त्या ऑफलाईन कोचिंगच्या संदर्भात आपण जे काही काम करतो ते पूर्णपणे त्या मुलांना फोकस करूनच करतो. म्हणजे नक्कीच आपल्या डिसिप्लिन आणि स्ट्रिक्टनेसचा चांगला फायदा आपल्या मुलांवर झालेला दिसतोय. इथं अजून एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज काय काय राबवल्या जातात? एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत मॅडम मी थोडासा वेगळा हे आहे आपला आस्पेक्ट की याच्यामध्ये काय आहे की करिअर बिल्डिंग साठी जर काही उपयोगाला होत असतील तर त्या ऍक्टिव्हिटी आपण राबवली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डिबेट कॉम्पिटिशन घेतो, आपण मुलांचे सेमिनार्स घेतो, मुलांना टेक्निकल सेमिनार द्यायचे कसे, पुढे जाऊन बोलायचं कसं, प्रेझेंटेशन कसे बनवायचे, PPT कशा, या संदर्भातले आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पण आहेत. मग एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे आपण फोकस्ड आहोत की जे जर मुलांच्या करिअर ग्रोथ साठी कुठली गोष्ट असेल सपोर्टिंग तर ती गोष्ट आपण घेतो. म्हणजे मला कायम विरोधात आहे, काही अकॅडमीज आहेत की फ्रेशर्स पार्टी घेतात, वेलकम, ग्रँड वेलकम, त्यानंतर त्यांचे गॅदरिंग होतात, त्यानंतर ते आउटिंगला कुठेतरी बाहेर घेऊन जातात. पण तुम्हाला असं म्हणायचं की विद्यार्थी हा ऑलरेडी इतका डिसओरिएंटेड आहे या आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये, त्याला इतकी प्रलोभन आहेत, तो मोबाईल उघडला की प्रलोभन आहे, बरोबर. मग हे इतकं असताना त्याला तुम्ही अजून काहीतरी नाद लावायची आवश्यकता नाही. तुम्ही त्याला जेवढं ट्रॅकवर ठेवता येईल तेवढं गरजेचं आहे. तुम्ही त्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी जी गोष्ट आहे की ट्रॅकवर जर मुलगा राहत नसेल तर त्याला आपल्याला त्या ट्रॅकवर आणलं पाहिजे. शिक्षक म्हणून किंवा एक अकॅडमी म्हणून, कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून आपली पहिल्यांदा जबाबदारी आहे की तो मुलाला ट्रॅकवर ठेवलं पाहिजे. बघा रिझल्ट हे शेवटी काय आहे ते मुलाच्या हार्डवर्कवर आणि तो मुलगा कशा पद्धतीने तयारी करतो त्याच्यावर डिपेंड आहे. परंतु त्या मुलाला बाकीची कुठलीही म्हणजे वेगळ्या दिशेने न जाऊ देता, त्याला बाकीची कुठली छंद निर्माण न होता त्याला त्या ट्रॅकवर ठेवणं हे पहिल्यांदा आपली जबाबदारी. मग हे करण्यासाठीचा माझा प्रयत्न असतो आणि म्हणून मी ह्या बाकीच्या गोष्टींच्या अगेन्स्ट आहे. आणि हे जे तुम्ही बाकीचे जे सांगतोय मी की गॅदरिंग ते करणारच आहेत ना मुलं. म्हणजे मला आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी, शोनचा परवा सत्कार समारंभ होता, त्यावेळेस त्याच्या पालकांनी खूप छान मत मांडलं. ते म्हणले की सर 10वी नंतर माझ्या मुलाचं असं होतं की आता मला चांगले मार्क पडलेत, आता मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. आणि हे थोडंसं काय झालंय, फॅन्सी झालंय हे. म्हणजे आजकाल ना तुमच्या करण जोहरच्या मूवीज टाईप मध्ये मुलांचं इमॅजिनेशन असतं की 10वी नंतर मला हे कॉलेज असं मिळेल, कॉलेज लाईफ असं असेल तसं असेल नाही ह्या. आणि या केसमध्ये काय होतं, मग त्या झोन मध्ये मुलं गेली की मग 11वी 12वी तसं करतात आणि मग त्यांना जे चांगलं ग्रॅज्युएशन कॉलेज ऍक्च्युअली कॉलेज मानलं गेलं पाहिजे ना. इंटरमिजिएट आहे 11वी 12वीला आपण कॉलेज म्हणतो इथं इंडियामध्ये, बाहेर ऍक्च्युअली त्याला इंटरमिजिएट म्हणलं जातं, 10+2 म्हणलं जातं. तो हे जे आहे 10+2 आणि इंटरमिजिएट ह्या गोष्टींमध्ये मुलांनी सिरियसली फोकस्ड स्टडी केला पाहिजे, कारण त्यानंतर तर टर्निंग पॉईंट आहे. आज शोन COEP ला गेलाय म्हणल्यानंतर आता तो हे इमॅजिन करू शकतो कॉलेज लाईफ. COEP ची ड्रॅमॅटिक सोसायटी सगळ्यात मोठी आहे. COEP मध्ये होणारे इव्हेंट महाराष्ट्रामधले बऱ्यापैकी मोठे इव्हेंट्स असतात, तिथे मिळणारे एक्सपोजर, तिथे येणाऱ्या कंपन्या, याला त्यानं आता मिळवलेलं आहे. त्यानं ते अचीव्ह केले. का केले तर ते 2 वर्षाची तपश्चर्या आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते अचीव्ह झाले. ते 10वी नंतर मी असं केलं, मी COEP ला गेलो, असं आहे का? ते महाराष्ट्रामधल्या किती जणांना COEP मिळतं. हे करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, आता तो ते सगळे अफोर्ड करू शकतो, ती सगळी लक्झरी अफोर्ड करू शकतो, बरोबर. मग ह्यासाठीचा प्रयत्न असतो की हे जे सगळे मुलांना ट्रॅकवर ठेवणं किंवा हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मी अजिबात, म्हणजे मला मुलं मुली पण बऱ्याचदा येऊन रिक्वेस्ट करतात की सर आपलं गॅदरिंग आपण का घेत नाही. सगळ्यात सोपी गोष्ट आहे ते करणं, सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आमचं करिक्युलर आपण रन करतोय त्याच्या हे करणं तर खूप सोपं आहे. कॉल घ्यायचा, म्युझिक सिस्टम करायचे, संपलं ना. दुसरं काय करायचंय मला.
परंतु त्याच्या प्रिपरेशन मध्ये मुलांचा जाणारा वेळ आहे मग किंवा बाकीच्या गोष्टी बरं ह्या गोष्टी पुढे मिळणार नाहीत का? डेफिनेटली मिळणार आहेत मॅडम. IIT तुम्ही फेस्ट बघा, CEP फेस्ट बघा, तुम्ही त्या किती मोठ्या लेवलवरचे होता, तिथे तुम्हाला मिळत नाहीत का मग एक्स्ट्रा करिक्युलर? तुम्हाला ड्रॅमॅटिक मी म्हणलं ना की काही जण तर मराठी सिनेमामध्ये आता काम करतात, CEP चे काही एलिमेंट आहेत तसं IIT मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फेस्ट होतं. ते पुढे जाऊन मिळणारच आहे तुम्हाला. माझं म्हणणं हे आहे, मी त्यापासून कोणालाही वंचित ठेवू इच्छित नाही. ते तुम्हाला पुढे जाऊन ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी ह्या मिळतच असतात. मी आताताईपणा करून ती गोष्ट मिळवायसाठी जर काही करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे. मग 11वी-12वी पहिलं कर्तव्य असलं पाहिजे करिअरच्या दिशा ठरवणं, त्या दिशेनं मार्ग. मी आतापासून जर तुम्ही डिसाईड असाल मला ऍक्टर बनायचं, डेफिनेटली तुम्ही 10वी नंतर त्या ड्रामा स्कूलला जॉईन करा किंवा NSD साठीचं प्रिपरेशन साठी प्रयत्न करा, ग्रॅज्युएशन त्या पद्धतीने करा. हे आतापासून फोकस असला पाहिजे. हा या मताचा मी आहे. कुठलाही त्यामध्ये फाजीलपणा होत असेल तर मग ते करिअरच्या दृष्टीनं कुणालाही कधी डिस्टर्ब द्यायचं. सर आपल्या इथल्या फॅकल्टी बद्दल काय सांगाल किंवा प्रत्येक सब्जेक्टला किती फॅकल्टी आहेत? मॅडम प्रत्येक सब्जेक्टला आपल्याकडे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट एक आहे. फिजिक्स साठी वेगळी फॅकल्टी आहे, केमिस्ट्री साठी वेगळे, मॅथमॅटिक्स साठी. मी स्वतः फिजिक्स 1 मॅथ्स 1 या गोष्टी मी स्वतः शिकवतो. आणि ही जी सगळी फॅकल्टी, सगळी पोस्ट ग्रॅज्युएट फॅकल्टी, सगळी एक्सपिरियन्स फॅकल्टी ज्यांनी रिझल्ट दिलाय, म्हणजे आता मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की आमच्याकडे जे जॉईन झालेले आहेत पहिल्यापासून 2017 पासून ती फॅकल्टी अजून कंटिन्युएशन मध्ये. मग कधीच फॅकल्टी आमची सोडून जात नाही किंवा त्या पद्धतीने आपण ते नर्चर करत जातो. किंवा बघा सांगणारे जरी मी असलो किंवा इन्स्ट्रक्शन जरी माझ्यापासून होतं तरी करणारे हात ते सगळे. तर फॅकल्टी जे आहेत ते साधारणपणे सातारामध्ये आता 6 फॅकल्टीज आहेत आणि पुण्यामध्ये जे आहेत ते 4 फॅकल्टी डेक्कनमध्ये. म्हणजे 2 स्पेसिफिक ब्रँचेस मी स्वतः पाहतो. त्याच्यामध्ये ज्या फॅकल्टीज आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टसाठी एक फॅकल्टी एक्सपर्ट असतो आणि मग बाकीचे जे असतात ते सपोर्टिंग एलिमेंट असतात, काही आवरली बेसिसवर असतात. परंतु जे मेन टीचर्स आहेत ज्यांनी रिझल्ट ज्यांची मी नावं घेतोय ना, या सगळ्यांना शिकवलेले जे शिक्षक आहेत तेच आता तिथं कंटिन्युएशन मध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, वेल क्वालिफाईड फॅकल्टी. सर कर्मवीर स्कॉलरशिप नावाचा एक प्रोग्राम मी ऐकलाय की तुम्ही रन करता, तो काय आहे त्याविषयी आम्हाला थोडंसं गाईड करा. कर्मवीर स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू करण्यामागचा महत्वाचा उद्देश होता की जे होतकरू विद्यार्थी आहेत आपल्या ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये बऱ्याचदा पैसा ही अडचण होऊन जाते आणि ती अडचण ठरू नये म्हणून आपण एक कर्मवीर स्कॉलरशिप म्हणून एक प्रोग्राम सुरू केलेला होता. ज्याच्या अंतर्गत आपण दरवर्षी घेतो 10 विद्यार्थी आपण त्या प्रोग्रामच्या अंतर्गत घेतो. या प्रोग्राम मध्ये स्पॉन्सर्स मध्ये इंगळे आहेत, इंगळे उद्योग समूह आहेत, वेक्टर अकॅडमी आहे आणि प्रभातिका. तर हे तिघांच्या संयुक्तिक आयोजनाने आपण हे प्रोग्राम घेत असतो. तर याच्यामध्ये काय आहे की कर्मवीर स्कॉलरशिप म्हणजे नेमकं काय थोडक्यात मी सांगतो. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 85% वर मार्क्स पडलेले आहेत आणि ज्यांची घरची परिस्थिती ही थोडीशी सो आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 11वी-12वी साठी जे काही हे JEEचं कोचिंग लागतं किंवा जे CETचं कोचिंग लागतं हे आपण पूर्णपणे निशुल्क देत असतो. आणि याच्यामध्ये आपण अतिशय नॉमिनल म्हणजे फक्त कॉलेजची फीज त्यांना पे करावी लागते. म्हणजे तुम्ही जर आता हे पुण्यामध्ये, सातारामध्ये पण आहे असतात आणि पुण्यामध्ये जर फीज बघाल तर ह्या 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख अशा फीज आहेत एका वर्षाच्या. हे भरणं हे ज्यांचं थोडंसं म्हणजे हंबल बॅकग्राऊंड आहे त्यांना हे शक्य नाहीये. हे शक्य व्हावं त्यांना, हे त्यांना सुद्धा कोचिंग मिळावं, त्यांनी सुद्धा ते वर यावं म्हणून यासाठी कर्मवीर स्कॉलरशिपचा प्रोग्राम असतो. म्हणजे आपली पहिली जी बॅच होती त्याच्यामधली मी नावं पण घेतलेली आहेत, ती कर्मवीर स्कॉलरशिपचे विद्यार्थी होते सगळे. मला अभिमान आहे की आता ते विद्यार्थी म्हणजे एवढ्या वरच्या लेवलला गेले आहेत. त्यांचं लाईफ झालं म्हणजे आता IIT मध्ये ऑलरेडी गेलेले आहे, ज्यांना ऑलरेडी PIC सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकतं, तो I2 IT मधून कोण शिकतं, हे घर वर काढणारे विद्यार्थी आहेत सगळे. यांच्या आता प्लेसमेंट होणार, यांना छान नोकऱ्या लागणार, यांचे सगळं अख्खाच्या अख्खं घर वर येते. मग यामध्ये काय होतं की थोडासा एक सोशिओ इकॉनॉमिक एक आस्पेक्ट लक्षात ठेवून आपण ते चालू केलेलं होतं कर्मवीर स्कॉलरशिप. म्हणजे अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की ज्यांना 85% वर मार्क्स त्यांनी अप्लाय करायचं आहे आणि ते अप्लाय केल्यानंतर त्यांना त्यांचं हाऊस व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे कसं आहे की आजकाल आपल्याकडे बरेच फेक ऍप्लिकेशन्स पण येतात. मग ते थोडंसं चेक करण्यासाठी, रिव्ह्यू करण्यासाठी आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या घरी जातो, घर परिस्थिती बघितली जाते, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, त्यानंतर ते डिसिजन घेतात. त्यांचा इंटरव्ह्यू देखील होतो. एक प्रोसेस आहे, तुम्ही अकॅडमी मध्ये येऊन ते विचारू शकता, तुम्हाला ती प्रोसेस समजून जाईल. तो कर्मवीर स्कॉलरशिप निव्वळ गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठीचा तो एक आपला प्रयत्न. सर आपल्या अकॅडमी मध्ये अजून कोणत्या ब्रांचेसचं टीचिंग होतं, केवढे अजून कोणते कोर्स? आता याच्यामध्ये काय होतंय की आपल्या जे मी तुम्हाला 4 लोकेशन सांगितले, 4 ब्रांचेस वेक्टरच्या. याच्यामध्ये सातारा ब्रांचला आपल्या वेक्टरच्या 11वी-12वीचा कोर्स असतो रन होतो. 11वी-12वीच्या कोर्समध्ये मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपली सांगायची की आपल्याकडे ज्या बॅचेस रन होतात ते इंटिग्रेटेड बॅचेस रन होतात. इंटिग्रेटेड बॅचेस म्हणजे कॉलेज आणि क्लास दोन्ही आपल्याकडे. मग त्याच्यामध्ये फुल टाइम मुलांनी, विद्यार्थ्यांनी त्यामध्ये येणं अपेक्षित आहे. काय होतंय आता हे इंटिग्रेटेड म्हणजे काय?
इंटिग्रेटेड कॉलेज किंवा इंटिग्रेटेड क्लास कशासाठी, याची गरज काय? कारण हे आधी नव्हतं असं. आधी कसं होतं की वायसीला ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजे पुण्यात सातारा सांगतोय, किंवा पुण्यामध्ये एफसीला ऍडमिशन घ्यायचंय, फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, मॉडर्नला ऍडमिशन घ्यायचंय, सातारमध्ये यशवंतराव चव्हाणला ऍडमिशन घ्यायचंय, वायसीला घ्यायचंय, सयाजीला घ्यायचंय, आणि त्यानंतर मला 11वी-12वी करायची सायन्सची. तो अशा पद्धतीचं वातावरण होतं. आता हे इंटिग्रेटेडचं नवीन जे आलेलं आहे, कशामुळे आलंय सगळं निघाला की 12वी नंतरची सगळ्यात महत्वाची परीक्षा जर कुठली असेल तर ती सीईटी आहे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. नेशन वाईज जायचं असेल तुम्हाला तर ती जेई आहे. परंतु 11वी-12वी मध्ये कॉलेजेसमध्ये वायसी असेल, एफसी असेल, अजून कुठलंही कॉलेज असेल, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं टीचिंग अजूनही तेवढं होत नाही इफेक्टिव्हली, किंवा या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तयार केलं जात नाही. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना ज्यावेळेला पुढे मुलांना तोंड द्यायचं त्यावेळेला त्यांना 12वी बोर्डवर मार्कांवर काही फरक पडत नाही. 12वी बोर्डचे मार्क्स पण त्यांना पास व्हायचे, 75% आणायचे, ते तर मुलं असे आणतात. तर त्यांचं मेन टार्गेट काय असतं की हे एमसीक्यूच्या परीक्षेने जाणं. आता दोन्हीचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. एकीकडे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे, एकीकडे तुम्हाला एमसीक्यूला तोंड द्यायचं, सामोरं जायचं. मग हे करत असताना तुम्हाला त्या परीक्षेच्या पॅटर्नसाठी तयारी केली पाहिजे. ती तयारी कुठल्याही कॉलेजमध्ये होत नाही. मग काय होतं, मग कॉलेज थोडंसं त्यांना दुय्यम भूमिका घेण्यात, आणि त्यामुळे मग इंटिग्रेटेडचा उदय झाला की इंटिग्रेटेड बॅचेस. मग त्यासाठी काय करायला लागली, सगळे जे आहे ते अकॅडमीनं घ्यायचं, सगळं करिक्युलम रन जे आहे ते अकॅडमीनं करायचं, आणि रिझल्ट ज्या म्हणजे रिझल्ट जे आहेत सीईटीचे आणि जेईचे ते फोकस्ड ट्रेनिंग त्यांना द्यायचं. मग म्हणून इंटिग्रेटेड बॅचेसचा उदय झाला पहिली गोष्ट. मग आता हे इंटिग्रेटेड जे बॅचेस आपण रन करतो, म्हणजे आपल्याकडे ऍडमिशन घेतल्यानंतर आपला ज्या कॉलेजशी टायअप असेल त्याच कॉलेजला ऍडमिशन आपण करून देतो. आपले 1-2 कॉलेजना टायअप आहेत, तर त्या पद्धतीने आपण पुण्यामध्ये पण आणि सातारामध्ये पण. म्हणजे तुम्हाला 10वी झाल्यानंतर तुम्हाला यायचंय कधी वेक्टर अकॅडमी, तर 10वी झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला सायन्स घ्यायचंय, ज्यावेळेला तुम्हाला इंजिनिअरिंगच तुमचं टार्गेट आहे, तर इंजिनिअरिंग टार्गेट असणाऱ्या सगळ्या 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी वेक्टर अकॅडमी ओपन आहे. मग त्यांच्या 11वी-12वीची पूर्ण जबाबदारी आपण घेतो, आणि 11वी-12वी त्यांना तयार करण्याची जबाबदारी आपली असते. सो हा मेजर कोर्स आहे आपला, आणि हा आपला कोर्स जो आहे तो सातारमध्ये रन होतो, डेक्कन मध्ये रन होतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा कोर्स आहे फाउंडेशनचा. कारण आम्हाला ही बऱ्याचदा जाणीव झाली की मुलं जी आहेत ती 8वी-9वी पासून जर मिळाली तर त्यांच्यावर थोडं थोडं काम करता येतं. आणि मग फाउंडेशनच्या याच्यामध्ये आपण काय करतो की 1 दिवस किंवा 2 दिवस त्यांचं फाउंडेशन ट्रेनिंग असते. म्हणजे त्यांना स्टेट बोर्डच्या मुलांना ते सीबीएसई ला काय शिकवलं जातं किंवा सीबीएसईच्या आणि स्टेट बोर्ड मधली जी तफावत आहे ते कमी करायचं काम आपण त्या फाउंडेशनच्या अनुषंगाने करतो. म्हणजे फाउंडेशन बॅच 8वी, 9वी, 10वी फाउंडेशन बॅच जी आहे ती सातारला देखील रन होते आणि डेक्कनला देखील रन होते. त्यासोबतच सातारचं वैशिष्ट्य म्हणजे सातारमध्ये आपण बँकिंग एक्झामचं पण गायडन्स देतो. मग आमच्या दीप्ती मॅडम आहेत तिथं, ज्या की एक्सपिरियन्स त्या क्षेत्रामध्ये. मग त्या बँकिंग एक्झामचं सगळं कोचिंगचं काम जे आहे ते त्या सगळं हँडल करतात, करिक्युलम रन करून. त्यासोबतच त्या कॉमर्सचं, कारण त्यांचं स्वतःचं एमकॉम GDCL झालेलं आहे, 12-13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा त्या क्षेत्रामधला. त्यामुळे मग ते कॉमर्सच्या सगळे क्लासेसची विंग जी आहे ते त्या सांभाळतात. तो सातारा ब्रँचला जे आहे आपल्या सायन्स सोबतच कॉमर्स आहे तिथं, त्यासोबतच बँकिंग आहे, फाउंडेशन तर ते आहेच. एवढे सगळे त्यामध्ये आपण सातारामध्ये रन करतो. डेक्कन मध्ये फक्त फाउंडेशन आणि 11वी-12वी इंटिग्रेटेड त्या 2 रनिंग मध्ये आहेत आता बॅचेस, आणि तेवढंच आपण ते डेक्कन मध्ये चालवतो. नऱ्यामध्ये विचाराल तर नऱ्यामध्ये इंजिनिअरिंगचे क्लासेस चालतात, म्हणजे इंजिनिअरिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांचे क्लासेस तिकडे चालतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे, थोडंसं करिक्युलम वेगवेगळं आहे. मोशीमध्ये विचाराल तर मोशीमध्ये सगळं सीबीएसईचं चालतं. तिथं 10वी पर्यंत सीबीएसईचे क्लास सतत चालू आहेत. 11वी-12वी आता ह्या वर्षी चालू करणार आपण. सो ते जे आहे ते 5वी ते 10वी चालू आहे तिथं. तिथं 5वी ते 10वी सीबीएसईची सगळी मुलं असतात तिथं. तर ह्या पद्धतीने मोशीचं रनिंग चालू आहे. तो सगळ्या ब्रँचेसचं जे आहे प्रत्येकाचं करिक्युलम वेगळं आहे, थोडंसं युनिफाईड नाही अजून. आम्ही ते युनिफाईड करायचा प्रयत्न करतोय, परंतु हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं थोडंसं आहे. किंवा आपल्या डेक्कनचा ह्याचा रिझल्ट काय आहे? डेक्कनचा रिझल्ट मॅडम आपल्याला अतिशय चांगला. पहिली बॅच आहे डेक्कनची 2023 मध्ये, आपण मार्च 2023 मध्ये आपण डेक्कनची ब्रँच चालू केलेली आहे. आता पहिलं वर्ष आहे की पहिली बॅच आपली पास आउट होते. मला म्हणजे अतिशय अभिमान आहे या गोष्टीचा की तिथं जी असणारी बॅच आहे ना, ही चॅक्की बॅच जी आहे ती 80% वरची बॅच. 90% निम्मी बॅच तर आहेच. म्हणजे हे प्रश्न असा असतो की तुमची निम्मी बॅच तुम्ही सांगताय, तुम्ही सोशल मीडियावर सांगताय किंवा आपल्या ऍडव्हर्टायझिंग चालू आहे की 50% बॅच आमची 90% वर आहे, बाकीच्यांचं काय झालं, तर बाकीचे माझे काटावर अडकलेत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की कौतुक ऑफकोर्स जे म्हणजे 100 मीटरच्या रेसमध्ये जो पहिल्यांदा फिट ती ओलांडतो त्याचं कौतुक होतं. काही बाकीचे काही शतांश सेकंदाने मागे राहिलेले असतात, त्यांचं कौतुक सुद्धा आम्ही केलेलं आहे. कारण आमचे बाकीचे 86%, 84%, 82%, 80% 2 जण आहेत. म्हणजे माझ्याकडे जे 10 विद्यार्थी होते, फक्त 10 विद्यार्थी होते माझ्याकडे, 10 विद्यार्थ्यांचे मी माझ्याकडे म्हणजे मार्क्स तोंड पाठ आहेत कोणाला किती पडले. सो 96.7, 94, 91, 91चे 2 जण आहेत, 92चा 1 जण आहे. तो असे 4-5 जण ते, आणि हे खालचे मी सांगितलेले 86, 84, 82, 81 आणि 80चे 2. म्हणजे हे मी नावासहित
तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो. हे रिझल्ट आपले डेक्कनच्या म्हणजे आपण अतिशय पर्सनलाइज तिथं कोचिंग केलं होतं आणि त्या सगळ्यामध्ये रिझल्ट आणायचेच या पद्धतीने आपण ते चाललेलो आणि ते डेक्कनचे रिझल्ट पण खूप छान आहे त्यावर. म्हणजे जरी सातारचे रिझल्ट थोडेसे 19-20 मध्ये आपण कम्पॅरिझन करू शकतो, परंतु डेक्कनचे रिझल्ट पण खूप छान आहेत. सर आपण आपल्या क्लास संदर्भात प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज काय काय करतो? मॅडम प्रमोशनल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात असं आहे की थोडंसं जसं मी सांगितलं की आमचं नेचर थोडंसं ओल्ड स्कूल आहे. सो बॅनरबाजी आणि ह्या गोष्टी शक्यतो आम्ही आता टाळतो, कारण हे सगळं बघितलंय मी मार्केट. आम्ही सुरुवात करत असताना मी करून पण बघितलं त्या गोष्टी. त्याच्यापासून काही म्हणजे जे आपल्याला हवंय ते उद्देश त्यातून फक्त कधी साध्य होत नाही. मग आता जे नेमकं चालू आहे आपलं ते सगळं वर्ड ऑफ माउथवर चालू आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये तर पुणे मार्केट एवढं मोठं आहे आता की त्याच्यामध्ये 5 कोटी आणि 10 कोटीचं मार्केटिंग बजेट असतं काही गोष्टी, त्या पद्धतीने ते पुढे जातं. पण ते काय आपण कधी असं करायच्या मार्गात गेलेलं नाही. आपण नेहमी हे वर्ड ऑफ माउथवर चालतो. म्हणजे माझ्याकडे मी सांगताना मला अभिमान आहे की बहीण होती, भाऊ आहे, आता अजून एक भाऊ आहे, ह्या पद्धतीचे जे आहे लिनिएज ते चालू आहे. म्हणजे हे शोनचं जे तुम्ही बघाल इंटरव्ह्यू, शोनची बहीण सुद्धा माझ्याकडे होती, सृष्टी, नंतर शोन होता. आता हे जे आहे अशा वर्ड ऑफ माउथवर चाललेलं आहे आणि सातत्यपूर्ण रिझल्टची आपली फक्त एकमेव आहे आपल्याकडे गोष्ट की आपण रिझल्ट देतो. आणि हे गुरुकुल कल्चर आहे. थोडंसं पॅरेंटिंग आपण घेत असतो. टीचर बरोबर एक पॅरेंट म्हणून पण मी विद्यार्थ्यांशी काय जोडला जातो आणि विद्यार्थी पालकांचा एक विश्वास असतो की सरांकडे आहे म्हणल्यानंतर मला काळजी नाही, आणि ह्या बेसिसवर आपण पुढे चाललोय. त्यामुळे बॅनरबाजी ह्या गोष्टी करायची कधी आपल्याला आवश्यकता जाणवलेली नाही ना, ते आपल्याला करायचंय. थोडंसं आपला तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. धन्यवाद सर, तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन आताच्या युवा पिढीसाठी केलं त्यासाठी आपले आभार.